नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ग्रुप क आणि ग्रुप ड साठी जी भरती प्रक्रिया सुरू होती त्याच्या परीक्षेच्या तारीख आता जाहीर झालेल्या आहेत. तर आपण त्या संबंधित हा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर साठी जी परीक्षा होणार आहे तर त्यासाठी जी प्रिव्हियस इयरची एक प्रश्नपत्रिका होती अगदी जी आलेली होती तर त्या संबंधी आपण पूर्ण प्रश्न उत्तर डिटेल मध्ये सविस्तर मध्ये बघणार आहोत. तर चला आपण आपला हा महत्त्वाचा व्हिडिओ चालू करूया. पण मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच महत्त्वाचे प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका, क्वेश्चन तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली तुम्हाला जे लाल बटन दिसतंय ते प्रेस करायला विसरू नका आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनचा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्यामुळे काय होईल, अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. तर चला आपण आपला हा महत्त्वाचा व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, आपण याआधीही फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारीसाठी जे तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स येतील त्या संबंधीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ चॅनल वरती आहे, लिंक मी इथे आय बटन मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की कशा प्रकारे तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका कशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका असते ग्रुपसाठी ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर हे पूर्ण प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला सविस्तर मध्ये या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला आपण पहिला प्रश्न बघूया आपला. द टर्म बायो ट्रान्सफॉर्मेशन इन्क्लूड्स द फॉलोइंग. ऑप्शन बघा आपल्याला काय दिलेले आहे. अक्युमुलेशन ऑफ सबस्टन्स इन अ फास्ट टिश्यू, बी बाइंडिंग ऑफ अ सबस्टन्स विथ अ प्लाझ्मा प्रोटीन, सी accumulation of a substance in a tissue, or a process of physiochemical and biochemical alteration of drug in the body. तर काय आपलं पहिला, ज्यांना आन्सर माहिती आहे ते आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात किंवा तुम्ही एक करू शकता की आता परीक्षेच्या तारीख जशा जाहीर झाल्या आहेत, खूप कमी दिवस आहेत आपल्याकडे तयारीसाठी. त्यामुळे तुम्ही काय, मी प्रश्न सांगितल्यानंतर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा, एक नोटबुक आणि पेन घेऊन तुमचे आन्सर तुम्ही नोट करा मित्रांनो. आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्ही चेक करू शकता की तुमचे किती आन्सर करेक्ट आलेले आहेत, की आपल्याला कुठपर्यंत तयारी करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आन्सर नोट करा आणि व्हिडिओच्या शेवटी, आता जसं की आपल्याला माहिती आहे 100 मार्कांची ही 100 प्रश्न तुम्हाला या प्रश्नपत्रिकेत 200 गुणांसाठी असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचे टेक्निकल, तुम्हाला जे तांत्रिक प्रश्न असणार आहे ते 80 गुणांसाठी 40 प्रश्न इथे असणार आहे. तर ह्या प्रश्नपत्रिकेतले आधीचे जे प्रश्न आहेत, आता इथे आपण डायरेक्ट 61 पासून बघतो आहोत. तर पहिले 60 जे प्रश्न आहेत ते आपल्याला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, ज्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्याच्यावरती ते असणार आहेत. आणि 40 प्रश्न हे तुमचे टेक्निकल क्वेश्चन, जसे तांत्रिक प्रश्न असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मसी ऑफिसर साठी जे टेक्निकल क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत. तर संपूर्ण सिलेबस किंवा परीक्षेचं स्वरूप काय आहे ह्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ चॅनल वरती आहे, की कशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत, कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. त्याची लिंक मी इथे आय बटन मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि त्याचबरोबर फार्मसी ऑफिसर साठी काय तुम्हाला सेपरेट सिलेबस आहे त्याची सुद्धा तिथे पीडीएफ आमच्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे. ज्यांनी अजूनपर्यंत सिलेबस चेक केलेला नाहीये त्यांनी सगळ्यात आधी सिलेबस बघून घ्या की तुम्हाला फार्मसी ऑफिसर साठी काय सिलेबस येणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही तो सिलेबस चेक करू शकता. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे. बायो ट्रान्सफॉर्मेशन मीन्स ऑप्शन क्रमांक डी, प्रोसेस ऑफ फिजिओकेमिकल अँड बायोकेमिकल अल्टरेशन ऑफ ड्रग इन द बॉडी. पुढचा प्रश्न बघूया. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ही सगळ्या डेफिनेशन बघितलेल्या आहेत इम्पॉर्टंट, त्याच्यात सुद्धा मी दिलं होतं की बायो ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन. पुढचा प्रश्न काय आपला, हाफ टाइम टी हाफ इज अ टाइम रिक्वायर्ड. ऑप्शन बघा, ए चेंज इन द अमाउंट ऑफ ड्रग इन अ प्लाझ्मा बाय हाफ ड्युरिंग एलिमिनेशन, मेटाबोलाइज ऑफ हाफ अँड इंट्रोड्यूस्ड ड्रग इनटू द ऍक्टिव्ह मेटाबोलाइट, ऍब्झॉर्ब ऑफ हाफ ऑफ अन इंट्रोड्यूस्ड ड्रग, आणि डी ऑप्शन आहे बाइंड हाफ ऑफ इंट्रोड्यूस्ड ड्रग टू द प्लाझ्मा प्रोटीन. इथे बी दिलेला आहे मेटाबोलाइज, ह्याच्यामध्ये मेटाबोलाइजचा काहीच प्रश्न नाही, ऍब्झॉर्प्शन सुद्धा नाहीये त्याच्यामध्ये. तर ह्याचं आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं, हाफ टाइम मीन्स एलिमिनेशन, चेंज द अमाउंट ऑफ ड्रग इन अ प्लाझ्मा बाय हाफ ड्युरिंग एलिमिनेशन. त्याच्यामुळे बी मध्ये मेटाबोलाइज होतं त्यामुळे हा ऑप्शन रॉंग झाला, सी मध्ये ऍब्झॉर्प्शन होतं त्यामुळे हा ऑप्शन रॉंग झाला. याचा आन्सर आहे आपला आन्सर क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघूया आपण. The substance binding to one receptor subtype as an agonist and another as an antagonist is called.
म्हणजे एक सबस्टन्स आहे जो काय ऍज अ सब टाईप ऍज अ अगोनिस्ट आणि नंतर ऍज अ अँटागोनिस्ट, त्याला काय बोलतात? ऑप्शन बघा इथे, ए कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट, बी इरिव्हर्सिबल अँटागोनिस्ट, सी अगोनिस्ट अँटागोनिस्ट आणि डी पार्शल अगोनिस्ट. क्वेश्चन मध्येच याचा आन्सर आहे. ए काय कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट, अँटागोनिस्ट नाहीये तो, कारण की दोन्ही दिलंय अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट. तर ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट आन्सर आहे, अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट. पुढचा प्रश्न बघूया आपला. What term is used to describe a decrease in responsiveness to the drug which develop in a few minutes? Few minutes मध्ये जो ड्रग इथे डेव्हलप होतो, डिक्रीज इन अ रिस्पॉन्सिव्हनेस टू अँड फ्यू मिनिट्स, त्याला काय बोलतात ते लिहायचंय. रिफ्रॅक्टिव्हनेस, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट, टॉलरन्स का टॅकिफॅलेक्सिस? ऑप्शन बघा इथे. आपण सगळ्या ह्याचं बघूया की रिफ्रॅक्टिव्हनेस म्हणजे काय होतं. तर रिफ्रॅक्टिव्हनेस म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, डेव्हलपमेंट ऑफ इनसेन्सिटिव्हिटी. क्युम्युलेटिव्ह इफेक्ट मध्ये काय असतं, जे आपण लांब बऱ्याच काळासाठी ड्रग म्हणजे प्रोलॉंग ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग जे यूज करतो. टॉलरन्स म्हणजे काय, तुम्ही एकच डोसेज जो असेल रिपीटेड घेता तेव्हा काय होतं, टॉलरन्स. तर याचं आन्सर आहे आन्सर क्रमांक डी, टॅकिफिलॅक्सिस. व्हॉट टर्म इज यूज टू डिस्क्राइब अ डिक्रीज इन रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ अ ड्रग विच डेव्हलप्स इन फ्यू मिनिट्स? ऑप्शन क्रमांक डी ह्याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया. What does the term potentiation means? A cumulative ability of drug, hypersensitivity of drug, fast tolerance developing का intensive increase of drug effect due to their combination? तर काय आहे यांचं आन्सर? आन्सर ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. तर याचा आहे आन्सर क्रमांक डी, इंटेन्सिव्ह इन्क्रीज ऑफ ड्रग ड्यू टू देअर कॉम्बिनेशन. जे दोन ड्रग कॉम्बिनेशन केल्यानंतर त्यांचं काय इन्सेंटिव्ह इन्क्रीज होतं, त्याला काय बोलतात, पोटेन्शिएशन. पुढचा प्रश्न बघा. फार्माकोकायनेटिक्स. सोपा प्रश्न मित्रांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये या डेफिनेशन बघितलेले आहे. सो फार्माकोकायनेटिक्स म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे काय, ADME. ऑप्शन बघा आपला, द स्टडी ऑफ ऍब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन ऑफ ड्रग. फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, ADME, ऍब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. आणि फार्माकोडायनॅमिक म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. सोप्या डेफिनेशन आहे. हे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न रिपीट होतात, त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा. आधीच्या व्हिडिओमध्येही आपण ही माहिती बघितलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला. अ हायड्रोफिलिक मेडिसिनल एजंट हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टी. ऑप्शन बघा. अ लो एबिलिटी टू पेनिट्रेट थ्रू द सेल मेम्ब्रेन लिपिड, पेनिट्रेट थ्रू अ मेम्ब्रेन बाय मीन्स ऑफ एंडोसायटोसिस, इझी परमिशन थ्रू द ब्लड ब्रेन बॅरियर, हाय रिअब्झॉर्प्शन इन अ रिनल ट्युबल्स. त्याचा ऑप्शन बघा आन्सर इथे. काय विचारलेलं, हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक म्हणजे काय, द ड्रग सोल्युबल इन वॉटर, जे पाण्यात जे ड्रग डिझॉल्व्ह होतात किंवा सोल्युबल असतात. तर इथे काय विचारले, त्याची कोणतं एजंट काय प्रॉपर्टी असेल. तर याचा आहे ऑप्शन क्रमांक आपल्याला इथे ए, लो एबिलिटी टू पेनिट्रेट थ्रू द सेल मेम्ब्रेन लिपिड. इथे जर लिपोफिलिक असतं तर काय असतं, तर इझिली ते पेनिट्रेट झाले असते, पण इथे काय दिलेलं आपल्याला, हायड्रोफिलिक. त्याच्यामुळे काय ऑप्शन क्रमांक ए इथे आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट डज द टर्म बायो अवेलेबिलिटी मीन? आपण ह्याची सुद्धा डेफिनेशन आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. हे एकदम इझी प्रश्न आहेत, हे तुम्हाला येऊ शकतात. बायो अवेलेबिलिटी झालं, बायो ट्रान्सफॉर्मेशन, फार्माकोडायनॅमिकचे डेफिनेशन, फार्माकोकायनेटिक, हाफ टाइम. तर याचा आन्सर आहे आन्सर क्रमांक सी, फ्रॅक्शन ऑफ एन अनचार्ज ड्रग रिचिंग द सिस्टम सर्क्युलेशन फॉलोइंग एनी रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. 68 चा आन्सर क्रमांक सी. पुढचा प्रश्न बघूया आपला. Which route of drug administration is the most likely to lead the first pass effect? फर्स्ट पास इफेक्ट विचारलेला आहे. ए काय, सबलिंग्युअल, बी ओरल, सी इंट्रावेनस आणि डी इंट्रामस्क्युलर. तर सबलिंग्युअल मध्ये काय फर्स्ट पास इफेक्ट अवॉइड होतो, इंट्रावेनस मध्ये पण नाही, इंट्रामस्क्युलर मध्ये पण नाही. तर याचा काय ऑप्शन क्रमांक बी, ओरल मध्ये काय, विच मोस्ट लाईकली लीड टू द फर्स्ट पास इफेक्ट. तर 69 चा आन्सर आहे बी. मित्रांनो, आणि आन्सर की सुद्धा टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे या सगळ्याची. ज्यांनी व्हिडिओ पूर्ण नसेल बघितला, मोस्टली तर व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघा, खूप महत्वाचे हे प्रश्न आहेत. तर सगळ्या प्रश्नांची आन्सर इथे आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. पुढचा प्रश्न बघा आपला. पॅरेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन, तर त्याच्यासाठी कोणतं करेक्ट सेंटेन्स इथे बघायचं. पॅरेंट्रलचे एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे, जसं काय सलाईन इंजेक्शन जे आपण देतो ते पॅरेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतात. तर त्याच्या संबंधी पहिला काय दिलेलं आहे, कॅन नॉट बी यूज विथ अनकॉन्शियस पेशंट, जनरली रिझल्ट इन अ लेस ॲक्युरेट डोसेज दॅन ऍडमिनिस्ट्रेशन, usually produce a more rapid response than oral administration, is too slow for emergency use.
ऑप्शन क्रमांक डी तर आपला रॉंग आहे, कारण की ते स्लो नाहीच आहे पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशन. तर याचा आन्सर आहे आपलं आन्सर क्रमांक सी. युजली प्रोड्युसेस अ मोर रॅपिड रिस्पॉन्स दॅन ओरल ऍडमिनिस्ट्रेशन. ओरल ऍडमिनिस्ट्रेशन पेक्षा पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशन रॅपिड रिस्पॉन्स देतं. पुढचे प्रश्न बघूया आपले. फॉर विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन एस्पिरिन बी यूज प्रोपोथॅलिकली. ऑप्शन बघा इथे. नॉन कार्डिओजेनिक पल्मोनरी एडिमा, पेप्टिक अल्सर, थ्रोम्बोएम्बोसिस आणि मेटाबॉलिक ऍसिडोसिस. तर याचे ऑप्शन बघा. ऍस्पिरिन जसं माहिती आपण ऍज अ पेन किलर म्हणून पण यूज करतो, किंवा ब्लड थिन होण्यासाठी, ब्लड जे पातळ होण्यासाठी सुद्धा ऍस्पिरिनचा वापर करतात. तर ह्याच्यात आपल्याला आन्सर बघायचे. इथे ऑप्शन काय दिलेले आहेत आपल्याला. बी जसं दिलेलं पेप्टिक अल्सर. अल्सर साठी तर नाही यूज करत, कारण की ऑलरेडी ते ऍसिड आहे. ऍस्पिरिन म्हणजे जसं ऍसिटाइल सॅलिसिलिक ऍसिड. तर याचा आन्सर आहे आन्सर क्रमांक सी. कारण की ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचे क्लॉट होतात. ऍस्पिरिन काय करतं, जे ब्लड क्लॉट जे आहे ते रिमूव्ह करतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी याचं ऑप्शन आहे, जे त्याच्यामध्ये काय क्लॉट डिझॉल्व्ह करतं. पुढचा प्रश्न बघूया आपला. विच ऑफ द फॉलोइंग अँटी डिप्रेसंट इज अ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. तर कोणते त्याचे ऑप्शन बघा इथे दिलेले आहेत आपल्याला. ऑप्शन क्रमांक ए दिलेला आहे फेनॅल्झिन, डेस्पेरामिन. सी ऑप्शन दिलेला आहे मॅप्रोटिलाइन आणि फ्लुक्झेटिन. त्याचा आन्सर बघा. जे फर्स्ट दिलेलं आहे फिनाइल्झिन, इथे काय आहे, मोनोअमाइन ऑक्सिडेट इनिबिटर आहे. डेस्पेरामाइन इथे नॉन इपिलेप्ट्री रिअपटेक इनिबिटर आहे. ऑप्शन क्रमांक डी ह्याचं करेक्ट आन्सर आहे. फ्लुक्झेटिन हा काय सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा आपला. एन्झिओलायटिक्स आर यूज टू ट्रीट. एन्झिओलायटिक म्हणजे काय, जे ड्रग यूज इन ट्रीटमेंट ऑफ एन्झायटी. एन्झायटी म्हणजे ज्याला आपण मराठीत जसं बोलतो, जास्त चिंता करणे, जास्त विचार करणे, जास्त काळजी करणे. तर ह्याच एन्झायटीलायटिक आर यूज इन ट्रीट. कोणत्या ट्रीटमेंट मध्ये वापरतात. पहिलं बघा, न्यूरोसिस, सायकोसिस, नेक्रोलेप्सी का बायपोलर डिसऑर्डर. तर बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन म्हणजे अगदी एक तर एकदम एक्स्ट्रीम हॅप्पी किंवा एक्स्ट्रीम सॅड, दोन टोकाच्या भूमिका. नायक्रोलेप्सी मध्ये काय, हा स्लीप डिसऑर्डर आहे, तुम्हाला झोपेसंबंधी जे आजार असतील ते. सायकोसिस म्हणजे काय, ज्याला आपण सायकेट्रीकडे जसे जातात आजारांसाठी. सायकोसिस मध्ये काय, तुम्हाला म्हणजे तुम्ही जे रिअल गोष्टी नाही हे करत, म्हणजे पर्सन कॅन नॉट आयडेंटिफाय व्हॉट इज रिअल और व्हॉट इज नॉट रिअल. एक भास भ्रम ज्याला तयार होतात तसं. आणि न्यूरोसिस मध्ये काय, तुम्ही इट इज अ मेंटल इलनेस, ज्याच्यामध्ये तुम्ही काय फिअर, लाईक म्हणजे फिअर किंवा वरी. तर काय एन्झायटी टाईप मध्ये काय आपण ट्रीट ह्याच्यासाठी ऑप्शन क्रमांक ए न्यूरोसिस आपल्या इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा आपला काय दिलेला आहे. रेस्टलेसनेस, एन्झायटी, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, जनरलाइज सीझर, सिव्हिअर ट्रिमर, विविड हॅल्युसिनेशन अँड सायकोसिस आर पॉसिबल सिम्पटम्स ऑफ. तर हे दिलेले हे सगळे कशाचे सिम्पटम्स आहेत बघा. ए काय टॉलरन्स, बी विड्रॉवल, ड्रग इंटरॅक्शन बिटवीन बार्बिच्युरेट अँड डायझेपाम आणि डी नन ऑफ द अबोव. तर हे सगळे कशाचे ऑप्शन हे आहेत, एक्झाम्पल इथे सिम्पटम्स जे दिलेले आहेत. बी याचे विड्रॉल, म्हणजे एखादा ड्रग तुम्ही एखादा औषध किंवा अल्कोहोल जे काही असेल ते बंद किंवा विड्रॉल केलं, तर तेव्हा तुम्हाला असं रेस्टलेसनेस, जसं आता बऱ्याच जणांना ड्रग्सचं ऍडिक्शन असतं, मग ते बंद केल्यावर तुम्हाला रेस्टलेस, अँझायटी, फीवर किंवा हॅल्युसिनेशन जसे भ्रम भास तयार होतात, सायकोसिस टाईप वाटतं. तर काय ऑप्शन क्रमांक बी विड्रॉवल ह्याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला. फॉलोइंग ड्रग स्टिम्युलेट इरिथ्रोजेनेसिस एक्सेप्ट. ऑप्शन दिलेले आहेत बघा इथे आपल्याला. आयर्न डेक्स्ट्रॅन, विटॅमिन B12, मिथोट्रिक्सेट आणि फॉलिक ऍसिड. इरिथ्रोजेनेसिस म्हणजे काय आधी ते बघूया. इरिथ्रोजेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल. आपल्या जे आरबीसीचं फॉर्मेशन होतं त्याला काय बोलतात आपण, इरिथ्रोजेनेसिस. तर त्याच्यामध्ये काय कोणते ड्रग आहे जे स्टिम्युलेट करतात. आयर्न सगळ्यांना माहिती आहे, आपण आयर्न यूज करतो. विटॅमिन B12 सुद्धा वापरतात. फोलिक ऍसिड सुद्धा इरिथ्रोजेनेसिस वापरतात. ऑप्शन क्रमांक सी एक्सेप्ट विचारलं होतं, प्रश्न नीट वाचा. त्याच्यामुळे म्हणजे हे तिघं ह्याच्यामध्ये वापरले जातात आणि एक्सेप्ट काय आहे ऑप्शन क्रमांक सी. कारण की मिथोट्रिक्सेट काय आपला अँटी कॅन्सर ड्रग आहे. तर ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. द ड्रग यूज अँड ओरल अँटीकोॲग्युलंट. अँटीकोॲग्युलंट कोणते ड्रग वापरतात ते सांगायचं इथे. ऑप्शन बघा, हिपॅरिन, डॅल्फ्रेन, डायक्युमरॉल, इनॅक्झोपॅरिन. तर ह्याच्यातलं काय ऑप्शन आपल्याला आन्सर क्रमांक
76 आन्सर आहे आपलं सी. कारण की बाकी जे सगळे आहेत ते इंजेक्टेबल आहेत. इथे आपल्याला ओरल विचारलेलं आहे, त्याच्यामुळे ओरलचा आपलं काय आहे आन्सर क्रमांक सी इथे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 77 क्वेश्चन बघूया आपण. इंडिकेट द लोकल अनेस्थेटिक एजंट विच हॅज अ शॉर्टर ड्युरेशन ऑफ ऍक्शन. कोणतं असं अनेस्थेटिक एजंट आहे ज्याचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्टर आहे? ऑप्शन बघा इथे दिलेले आहे, लिडोकेन, प्रोकेन, ब्युपिवेकेन आणि रोपिवेकेन. तर ऑप्शन क्रमांक बी याचा आन्सर आहे प्रोकेन. आणि प्रोकेनचं सगळ्यात शॉर्टर ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे, 15 ते 30 मिनिटच त्याचा टाइम आहे इथे. पुढचा प्रश्न बघूया आपला. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अ बोथ मस्कॅरिनिक अँड निकोटिनिक ब्लॉकर. दोन्ही जे ऍज अ बोथ मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक ब्लॉकर जे वापरू शकतो, जे ड्रग आहेत ते. ऑप्शन दिलेले इथे ए ऍट्रोपिन, बी बेन्झोट्रोपिन, सी हेक्झामेथिडीन, सक्सिनिल कोलिन. त्याच्यातला कोणताच ऑप्शन आहे जे दोन्ही मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक ब्लॉकर म्हणून वापरतात? तर ज्यांना आन्सर माहिती त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा. ऍट्रोपिन काय आहे? ओनली मस्कॅरिनिक आहे, निकोटिनिक नाहीये. तर काय आहे याचं ऑप्शन क्रमांक आपलं ऑप्शन क्रमांक बी बेन्झोट्रोपिन, जे बोथ मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक ब्लॉकर म्हणून यूज करतो. पुढचे प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट इज रिलेटेड टू डायरेक्ट बीटा 1 ऍड्रिनो रिसेप्टर स्टिम्युलेशन. बीटा 1 प्रश्न नीट वाचा, बीटा 1 दिलेला आहे इथे. ब्रॉन्कोडायलेशन, वॅसोडायलेशन, टॅकिकार्डिया आणि ब्रॅडिकार्डिया. तर ब्रॉन्कोडायलेशन काय आहे इथे? बीटा 2 आहे, ऍड्रिनो रिसेप्टर स्टिम्युलेशन. वॅसोडायलेशन काय आहे आपलं? हे बीटा नाहीच, वॅसोडायलेशन काय आहे? अल्फा. तर ऑप्शन काय याचं दिलेलं आहे? ऑप्शन क्रमांक सी याचा आन्सर आहे टॅकिकार्डिया, जे काय बीटा 1 ऍड्रिनो रिसेप्टर स्टिम्युलेशन. पुढचा प्रश्न बघूया आपला. विच ऑफ द फॉलोइंग अँटी सीझर ड्रग इज युज्ड इफेक्टिव्ह इन अ ट्रीटिंग ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया. हे सगळे अँटी सीझर ड्रग दिलेले आहेत, पण त्यातलं कोणता जो अँटी सीझर आणि ट्रायजेमिनल न्यूरोलॉजियासाठी सुद्धा वापरला जातो तो ड्रग? तर याचा आहे आन्सर क्रमांक सी कार्बाझेपाम. पुढचा प्रश्न बघूया आपला. विच ऑफ द फॉलोइंग एजंट इज एन इनिबिटर ऑफ अल्डिहाइड डिहायड्रोजेनेस. ऑप्शन बघा इथे दिलेले आहेत आपल्याला. फॉमेपिझोल, इथेनॉल, डायसल्फिरॅम, नाल्ट्रेक्सॉन. हे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर त्यात प्रश्न नीट बघा, अल्डिहाइड डिहायड्रोजेनेस म्हणून वापरतात. तर फार्मिझेझोल आहे ते अल्कोहोल डिहायड्रोजेनेस म्हणून वापरतात. इथेनॉल इथे ड्रग दिलेलाच नाहीये हा. आणि ड्रायसल्फ्युरॉम जे आहे, तर हे काय ह्याचं आन्सर आहे डायसल्फ्युरॉम अल्डिहाइड डिहायड्रोजेनेस म्हणून वापरतात. हे कशामध्ये? ट्रीटमेंट ऑफ क्रोनिक अल्कोहोलिझम जे असतं त्याच्यामध्ये काय डायसल्फ्युरॉम इथे यूज केलं जातं. पुढचा प्रश्न बघा आपला काय विचारलाय. म्यू रिसेप्टर आर असोसिएटेड विथ. जे म्यू रिसेप्टर आहे ते कशाशी असोसिएटेड आहे ते विचारलेलं आहे आपल्याला. इथे काय दिलेलं आहे बघा. एनाल्जेसिया, युफेरिया, रेस्पिरेटरी डिप्रेशन, फिजिकल डिपेंडन्स. बी ऑप्शन दिलेला आहे स्पायनल एनाल्जेसिया, मायड्रेसिस, सिडेटेशन, फिजिकल डिपेंडन्स. सी दिलेला आहे डिस्फोरिया, हॅल्युसिनेशन, रेस्पिरेटरी अँड वॅसोमोटर स्टिम्युलेशन. तर म्यू रिसेप्टर हे काय मोस्टली स्टिम्युलेशन होत नाही त्याच्यामध्ये, तर इथे पण दिलेलं आपल्याला स्टिम्युलेशन. ऑप्शन डी मध्ये पण दिलेला आहे रेस्पिरेटरी स्टिम्युलेशन, त्याच्यामुळे हे दोन्ही ऑप्शन इथे इनकरेक्ट आहेत. तर याचा आन्सर आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए. ह्याच्यामध्ये काय रेस्पिरेटरी डिप्रेशन होते, इथे स्टिम्युलेशन होत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए तुमचं इथे आन्सर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. सिलेक्ट द ड्रग विच इज नायदर एनाल्जेसिक नॉर अँटी इन्फ्लामेटरी और नॉर युरिसोरिक बट इट हायली इफेक्शियस इन अॅक्यूट गॉट. अॅक्यूट गॉट मध्ये जो इफेक्शियस आहे तो एनाल्जेसिक पण नाहीये, अँटी इन्फ्लामेटरी पण नाहीये आणि युरिसोरिक पण नाहीये. त्याचा आन्सर बघा इथे आपल्याला. क्लासिफिकेशनचे हे प्रश्न आहेत. क्लासिफिकेशन तुमचं क्लिअर असेल तर सगळ्यांची आन्सर लगेच कळतील. आन्सर क्रमांक बी कोलचिसिन यूज इन अॅक्यूट गॉट. पुढचा प्रश्न बघूया आपला. गोल्ड इन रुमॅटॉइड आर्थरायटिस काय म्हणून वापरतात ते बघायचंय. कॅन कॉज रिजनरेशन ऑफ अ डिहायड्रेशन ऑफ दिस डिजीज. कॅन रिड्यूस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिमोटॉइड फॅक्टर. डज नॉट हॉल्ट द प्रोग्रेस ऑफ द डिजीज. इज
इम्प्लॉइड ऍज अ फर्स्ट लाईन थेरपी. त्याच्यातलं काय करेक्ट आहे? ऑप्शन क्रमांक बी आपल्या याच्यासाठी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिमेल सेक्स हॉर्मोन. एकदम सोपा प्रश्न आहे, लगेच आन्सर कळायला पाहिजे याचा. ऑप्शन क्रमांक सी इस्ट्रोजन काय आहे इथे? फिमेल सेक्स हॉर्मोन. मेल सेक्स हॉर्मोन सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, तर त्याचा आन्सर काय आहे? टेस्टोस्टेरोन हे काय आहे? मेल सेक्स हॉर्मोन. आणि इस्ट्रोजन काय आहे? फिमेल सेक्स हॉर्मोन. पुढचा प्रश्न बघूया आपला. क्लोरोक्विन इज अ काय आहे ह्या? याचा ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए 4 अमायनो क्युनोलिन. क्लोरोक्विन काय आहे? नावातच इथे आहे क्विन. 4 अमायनो क्युनोलिन. पुढचा प्रश्न बघूया आपला. अ नॅचरली अकरिंग कार्मिनेटिव्ह इज. नॅचरली अकरिंग विचारलेला आहे. ऍसाफोडिटा, अशोका, अर्जुना का अगर. त्याचं काय? ऑप्शन क्रमांक ए ऍसाफोइटिडा. काय आपण जे हिंग वापरतो जेवणात ते काय? नॅचरली अकरिंग कार्मिनेटिव्ह. पुढचा प्रश्न बघूया आपला. द मिनिंग ऑफ लॅटिन टर्म आरएक्स. एकदम डी फार्मसी बी फार्मसी फर्स्ट इयरलाच हे प्रश्न विचारले जातात. पहिल्याच बुक मध्ये आहे हा आर एम मेहताचा प्रश्न आपल्याला. द मिनिंग ऑफ लॅटिन टर्म आरएक्स. आरएक्सचा मिनिंग काय होतो? टेक थ्रू. वेन नेसेसरीला काय आपण SOS लिहितो. सेंड आणि राईटला काय नाही, ऑप्शन दोन रॉंगच आहे. ऑप्शन क्रमांक ए टेक थ्रू आरएक्सचा मिनिंग. पुढचा प्रश्न बघूया आपला. चूज द सिलेक्टिव्ह ब्लॉकर ऑफ बीटा 1 ऍड्रिनो रिसेप्टर. ऑप्शन क्रमांक ए लॅबेटोलॉल, प्रॅझोसिन, ऍटेनॉल, प्रोपेनॉल. तर काय आहे याचा आन्सर बघा इथे. क्लासिफिकेशन वरचाच आहे हा प्रश्न सुद्धा. तर लॅबेटॉल काय आहे इथे? बोथ बीटा आणि अल्फा रिसेप्टर आहे. आपल्याला इथे काय विचारलेलं आहे? सिलेक्टिव्ह बीटा 1. प्राझोसिन काय आहे? प्राझोसिन काय इथे? अल्फा आहे आपलं. ऍटेनॉल काय आहे? बीटा 1 सिलेक्टिव्ह ऍड्रेनो रिसेप्टर. आपल्याला काय विचारलेलं आहे? सिलेक्टिव्ह. प्रोपेनॉल पण बीटा 1 आहे, पण प्रोपेनॉल काय आहे? नॉन सिलेक्टिव्ह. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ऍटेनॉल आपला इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला. ऑल द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग वॅसोडायलेटर आर ट्रू एक्सेप्ट. 3 ह्याच्यातले स्टेटमेंट करेक्ट असणार आहे, एक रॉंग आहे. तर ते कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचंय. तर पहिलं काय दिलेलं आहे बघा. हायड्रोलायझाईन कॉज अ टॅकेकार्डिया. नेफिडिफिन इज अ डोपामाइन रिसेप्टर अँटागोनिस्ट. नायट्रोप्रुसाइड डायलेट बोथ आर्टरीज अँड वेन्स. मिनॉक्सिडिल कॅन कॉज अ हायपरट्रायकोसिस. डी तर करेक्ट आहे. मिनॉक्सिडिल जे आपण हेअर ग्रोथ मध्ये वापरतो तर ते करेक्ट आहे. नायट्रोप्रुसाइड डायलेट बोथ आर्टरीज आणि वेन. बरोबर आहे, इथे पण डायलेशन होतं आर्टरीज आणि वेनचं. ऑप्शन क्रमांक बी नेफेडाइन इज अ डोपामाइन रिसेप्टर अँटागोनिस्ट. हे ऑप्शन आपल्या इथे काय आहे? इनकरेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक बी 90चं काय? ऑप्शन क्रमांक बी आपल्या इथे आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन इज प्रोड्युसेड बाय द अँटिटरी लोब ऑफ द पिट्युटरी. त्याच्यात पिट्युटरी ग्लँड मध्ये काय 2 लोब असतात, अँटिटरी आणि पोस्टिटरी ग्लँड जे आहेत ते. तर त्यातलं अँटिटरी लोब इथे विचारलेलं कोणतं हॉर्मोन प्रोड्यूस करतं. तर पहिलं ऑप्शन दिलेलं आहे इथे बघा आपल्याला काय? थायरोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन TRH. तर हे ते इनकरेक्ट आहे, कारण की याच्यात काय थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन TSH इथे रिलीज होतं. पुढचं काय दिलेलं आहे? कॉर्टिकोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन CRH. हे पण इनकरेक्ट आहे, कारण की रिलीजिंग नाही, ते स्टिम्युलेटिंग हॉर्मोन इथे अँटिटरी लोब कडून हे होतात. सी काय दिलेलं आहे आपल्याला इथे? ग्रोथ हॉर्मोन. इन्सुलिन काय इथे? इन्सुलिन सिक्रेटेड बाय काय? पॅनक्रियास. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँडचा ह्याच्याशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ग्रोथ हॉर्मोन इथे आपलं करेक्ट आन्सर आहे. पोस्टेरियर ग्लँड कडून 2 हॉर्मोन तिथे सिलेक्ट हे होतात सिक्रेट, जे प्रोड्यूस केले जातात, ऑक्सिटोसिन आणि ADH. इथे आपल्याला काय विचारलं होतं? अँटिटरी लोब कडून. त्याच्यामुळे सी ग्रोथ हॉर्मोन इथे आपलं करेक्ट आन्सर आहे. पहिले 2 का करेक्ट इनकरेक्ट झाले आपले? कारण की ते रिलीजिंग हॉर्मोन दिलेले आहेत. ते रिलीजिंग नाही, ते काय? ते स्टिम्युलेटिंग हॉर्मोन TSH आणि CSH. पुढचा प्रश्न बघूया आपला. द फॉलोइंग ऍडवर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इज ड्यू टू द मिनरल कॉर्टिकॉइड ऍक्शन. काय ऍडवर्स इफेक्ट होतो इथे मिनरल कॉर्टिकोस्टेरॉइड ऍक्शन मुळे? ऑस्टिओपोरोसिस, राइज इन अ ब्लड प्रेशर, मून फेस, इन्क्रीज ससेप्टिबिलिटी टू इन्फेक्शन. सगळ्यात आधी आपण हे बघूया मिनरल कॉर्टिकॉइड ऍक्शन म्हणजे काय, किंवा मिनरल कॉर्टिकॉइड ह्याचा काय मिनिंग होतो. मिनरल कॉर्टिकॉइड म्हणजे काय? जे रिस्पॉन्सिबल फॉर द मिनरल अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स इन द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये मिनरल आणि इलेक्ट्रोलाइटचा जो बॅलन्स जे याच्यामुळे होतो त्याला काय बोलतात? मिनरल कॉर्टिकॉइड. तर त्याचा ऍडवर्स इफेक्ट काय होतो ते विचारलेला आहे आपल्याला. त्याचा काय? ऑप्शन क्रमांक बी राइज इन अ ब्लड प्रेशर. याच्यामुळे काय होतं? राइज इन द ब्लड प्रेशर.
पुढचा प्रश्न बघूया आपला. विच ऑफ द फॉलोइंग ओपोइड्स इज मोर पोटंट दॅन अ मॉर्फिन. मॉर्फिन पेक्षा पोटंट ओपोइड कोणते ते विचारलेलं आहे तुम्हाला इथे. ऑप्शन बघा इथे दिलेले आपल्याला. फेनिटिडिन, फेंटॅनिल, डेक्सोट्रोप, प्रॉक्झिफिन, ट्रॅमॅडॉल. तर काय विचारलेलं आहे? ओपोइड मोर पोटंट दॅन अ मॉर्फिन. त्याच्यात जे डेक्स्ट्रोट्रोफिन आपण जे बोलतो अँटी टिश्यू ड्रग आहे, खोकला ज्याच्यामध्ये आपण वापरतो. ट्रॅमॅडोल काय पेन मध्ये यूज होतात. तर काय मॉर्फिन पेक्षा मोर पोटंट विचारलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी फेंटॅनिल इथे काय ह्याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा आपल्याला. 5-HT प्रोड्यूस कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल अँड प्लेटलेट ॲग्रिगेशन व्हाया विच रिसेप्टर. 5-HT1, 5-HT2, 5-HT3 का 5-HT4. 94 जो आपला ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी 5-HT2. पुढचा प्रश्न बघूया आपला. पुढचा प्रश्न बघा. द DPO ते रॉंग DPCO पाहिजे. ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर वाज एक्सक्रिटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट इन. कोणत्या साली DPCO चा जो ऍक्ट असेल ते दिलेला आहे. 1985, 1995, 1987 का 1997. ही सुद्धा माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. ऍक्ट आणि त्यांचे इयर कोणकोणते आहेत ते. तो व्हिडिओ सुद्धा मित्रांनो बघून घ्या, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. याचा आन्सर आहे आन्सर क्रमांक बी 1995 इन 1995 ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर. पुढचा प्रश्न बघूया आपला. अ नॉन ड्रग पार्ट ऍडेड टू फॉर्म्युलेशन टू एड डायल्युशन स्टॅबिलिटी मेंटेनिंग टेस्ट मेकिंग etc इज नोन एज. आपण जेव्हा फॉर्म्युलेशन करतो नॉन ड्रग पार्ट विचारलेला आहे. ड्रग पार्ट आपण ज्याला बोलतो API ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. इथे काय विचारलेलं आहे आपल्याला? नॉन ड्रग पार्ट. तर ऑप्शन बघा. प्रेझेंटेटिव्ह, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, ऍडिटिव्ह का बाइंडिंग एजंट. बाइंडिंग एजंट म्हणजे जे बाइंडिंगचं काम करतं. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जो मेन आहे API आपलं. प्रिझर्वेटिव्हला सुद्धा त्याचं काम आहे. त्याच्यामुळे काय विचारलेलं इथे ऑप्शन क्रमांक सी त्याला काय बोलतात? ऍडिटिव्ह. पुढचा प्रश्न बघूया आपला. द पॉवर हाऊस ऑफ द सेल इज. सगळ्यात सोपा प्रश्न हा प्रश्नपत्रिकेतला जो 12वीलाही आपल्याला झालेला आहे ऑलरेडी. द पॉवर हाऊस ऑफ द सेल इज मायटोकॉन्ड्रिया. सगळ्यांना याचा आन्सर माहित असेल. तर ऑप्शन क्रमांक बी मायटोकॉन्ड्रिया. पुढचा प्रश्न बघूया आपला. अ चिलेटिंग एजंट यूज इन द केस ऑफ अक्यूट आयर्न पॉइझनिंग. कोणतं चिलेटिंग एजंट म्हणून यूज करतात? कशामध्ये दिलेले बघा. अक्यूट आयर्न पॉइझनिंग मध्ये. सोडियम फॉस्फेट ए ऑप्शन दिलेला आहे इथे आपल्याला. बी ऑप्शन दिलेला आहे इथे डायमेरकॅप्रॉल, फेरोइन, डिफेरोक्झामिन. त्याच्यातला ऑप्शन आपल्याला कशासाठी विचारलेले? अक्यूट आयर्न पॉइझनिंग साठी विचारलेला आहे. सोडियम फॉस्फेट काय आपण पॉइझनिंग मध्ये यूज करत नाही. फेरोइन सुद्धा पॉइझनिंग मध्ये इथे यूज करत नाही. आणि ऑप्शन क्रमांक जी बी दिलेला आहे डायमेरकॅप्रॉल हे कशामध्ये पॉइझनिंग मध्ये यूज करतात, पण कशामध्ये? आर्सेनिक, मर्क्युरी किंवा लेड ज्यामुळे पॉइझनिंग होतं त्याच्यामध्ये यूज करतात. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपल्या इथे काय करेक्ट आन्सर आहे. ते काय यूज करतात? अक्यूट आयर्न पॉइझनिंग मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. ऑक्युसर्ट्स आर इयर प्रिपरेशन, नेझल प्रिपरेशन, ओरल प्रिपरेशन का आय प्रिपरेशन. ऑप्शन क्रमांक डी आय प्रिपरेशन काय ह्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा एक्झाम बघा काय प्रश्न आपला. अन एक्झाम्पल ऑफ सल्फ्युनिल युरिया इज. ए दिलेला आहे इथे मेटफॉर्मिन, बी दिलेला आहे टॉलब्युटामाइड, सी दिलेला आहे इथे रोसिग्लॅझॅटॉन, डी ऑप्शन दिलेला आहे इथे रेपाग्लिनाइड. तर काय विचारलेलं आहे? एक्झाम्पल ऑफ सल्फोनिल युरिया. तर ऑप्शन क्रमांक ह्याचा आपला आहे बी टॉलब्युटामाइड इज काय एक्झाम्पल ऑफ सल्फोनिल युरिया. अशा प्रकारे ही फार्मसी ऑफिसर साठी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका होती मित्रांनो प्रिव्हियस इयरची. पूर्ण त्याचे क्वेश्चन आन्सर आपण एकदम सविस्तर मध्ये बघितलेले आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. फार्मसी ऑफिसर साठी ह्याच्या आधी सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा नक्की जाऊन चेक करा मित्रांनो. आरोग्य विभागासंबंधीची पूर्ण प्लेलिस्ट आपल्या चॅनल वरती आहे, ती सुद्धा जाऊन चेक करा. टेलिग्राम चॅनलला ज्यांनी अजून जॉईन केलेलं नाहीये त्यांनी जॉईन करून ठेवा मित्रांनो. नवनवीन अपडेट आम्ही त्याच्यावर नक्कीच घेऊन येतो. आणि या पूर्ण प्रश्नपत्रिकेची आन्सर की सुद्धा तिथे अपलोड केलेली आहेत. तुमचे 40 पैकी किती प्रश्न करेक्ट आले ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की दररोज आपण अशाच नवनवीन विषयांची इथे माहिती घेऊन येणार आहोत.
ह्याच्या आधी आपण मराठी व्याकरणचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा जाऊन चेक करा, कारण की तुम्हाला 15 प्रश्न इथे मराठी व्याकरणवरती येणार आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा मित्रांनो. आणि अजून कोणती माहिती तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.